शिवाजी विद्यापीठाला थकीत सुमारे 50 कोटी निधी देण्याची मागणी. खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट. निधीबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला केंद्र सरकारकडून मंजूर असलेल्या निधीतील उर्वरित सुमारे 50 कोटी रुपये तातडीने मिळावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री नामदार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे. यासाठी महाडिक यांनी नवी दिल्ली इथं प्रधान यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं. केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत शिवाजी विद्यापीठाला विविध योजनांसाठी निधी मंजूर झालाय, मात्र त्यातील मोठा हिस्सा अद्याप विद्यापीठाकडे वर्ग झालेला नाही. विद्यापीठातील नाविन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर निधीपैकी सुमारे 57,14,000 रुपये येणे बाकी आहे. तसंच वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठी 13,12,000 रुपये, हिंदी विभागाच्या कामांसाठी 25,32,000 रुपये आणि विविध विभागांच्या अध्यासनांसाठी सुमारे 3 कोटी रुपये येणे आवश्यक आहे. याशिवाय 11व्या योजनेअंतर्गत सुमारे 6 कोटी 42 लाख रुपये तर 12व्या योजनेअंतर्गत 9 कोटी 57 लाख रुपये निधी प्रलंबित आहे. अन्य काही योजनांसाठी मंजूर झालेल्या निधींपैकी काही रक्कम विद्यापीठाला मिळाली असली तरी मोठा हिस्सा अद्याप येणं बाकी आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विनंतीनुसार खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला असून थकीत निधी तातडीनं वितरित करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.